नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। आपण महाराष्ट्र शासनाचा 2024-25चा अर्थसंकल्प या ठिकाणी बघणार आहोत, जो मांडला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी। पहिला प्रश्न उपस्थित होतो की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वित्तमंत्री म्हणून या ठिकाणी हा कितवा अर्थसंकल्प मांडलेला आहे, कितव्यांदा मांडलेला आहे, जे की त्यांच्या नावावरती एक रेकॉर्ड झालेला आहे, ते आम्हाला माहीत असलं पाहिजे। 28 जून 2024ला हा अर्थसंकल्प मांडला, त्यामध्ये भाषणसुद्धा केलं। त्या भाषणामधले काही मुद्दे जे की आपल्या परीक्षेभिमुख आहेत ते आपण बघूया। पहिला मुद्दा 2023-24 हे जे आर्थिक वर्ष या ठिकाणी आहे, यामध्ये स्वतःच्या कर महसुलाचा सुधारित अंदाज हा 3,26,000 कोटी एवढा या ठिकाणी वर्तवलेला आहे। 3,26,000 कोटी। 24-25 या आर्थिक वर्षामध्ये कर महसुलाचे अर्थसंकल्पीय उद्दिष्ट हे 3,43,000 कोटी एवढे ठेवलेले आहे। मी हजारापर्यंत जातोय। 3,43,000 कोटी म्हणजे 26,000वरून 43,000 कोटीपर्यंत या ठिकाणी थोडंसं टार्गेट आपण वाढवलेलं आहे, ते माहीत असलं पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पेट्रोल आणि डिझेलवरचा मूल्यवर्धित कर राज्यभरामध्ये समान करण्यासंदर्भात मुद्दा आहे। मूल्यवर्धित कर म्हणजे काय हो, व्हॅट म्हणतो आपण त्याला। बघा, आगामी ज्या परीक्षा आहेत, राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, इतर सरळ सेवेचे पेपर, या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये 1-2 प्रश्न तरी असतील चालू घडामोडी अंतर्गत। आता सर्वसामान्य नागरिक, उद्योग, व्यापार या सगळ्या लोकांना दिलासा देण्यासाठी तो जो मूल्यवर्धित कर आहे तो सगळीकडे समान करायचा आहे। म्हणजे बघा, बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई या ठिकाणी हा दर 24% 21% करायचा आहे डिझेलवरचा, आणि पेट्रोलवरचा 26% पेक्षा अधिक जो दर आहे तो ₹5.12 एवढा कर सध्या त्या ठिकाणी आहे, तो कमी करून 25% आणायचा आहे। बघा, 26% 25% आणायचा आहे। ₹5.12 करण्याचा त्या ठिकाणी प्रति लिटरचा त्या ठिकाणी तो प्रस्ताव आहे टॅक्सेशनचा। याच्यामुळे काय होणार आहे, तर इकडे हे जे शहरी भाग आहेत इथे जवळपास 65 पैसे पेट्रोलवर आणि डिझेलवर ₹2 एवढं त्या ठिकाणी ते स्वस्त होणार आहे, पेट्रोल आणि डिझेल। पुढे केंद्रीय सशस्त्र दलातील जवानांना व्यवसाय करातून सूट, महत्त्वाचा मुद्दा आहे। प्रोफेशनल टॅक्स जो आहे, आतापर्यंत तो जर तुम्ही बघितला तर सीमा सुरक्षा दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दल यामधल्या जवानांना तो भरण्यामध्ये सूट होती। मात्र आता आसाम रायफल्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, भारत तिबेट सीमा पोलीस दल, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक, सीमा सशस्त्र दलातील राष्ट्रीय कर्तव्य बजावणारी जी जवान आहेत यांना सुद्धा सूट देण्यात येणार आहे। जवळपास 12,000 जवानांना या ठिकाणी हा लाभ होईल, हे लक्षात ठेवावं लागेल। प्रोफेशन टॅक्स म्हणजे एक मित्रांनो ₹2,500 एवढा तो एक असतो जनरल दरवर्षी भरायचा। आता मुद्रांक शुल्क आहे। नोंदणी जर झाली तर 10 तास कमी मुद्रांक शुल्क भरल्याचे निष्पन्न जर त्या ठिकाणी झाले तर जो फरक असायचा त्या रकमेवर त्या ठिकाणी 2% रक्कम आकारली जायची, आता ती 1%वर आलेली आहे। म्हणजे इथे सुद्धा तो जो डिफरन्स आहे तो 1% इतका आणलेला आहे, त्यावरचा जो दंडाची रक्कम आहे ती। पुढे मुद्रांक शुल्क परतावा आम्ही कसं जो म्हणतोय तो, आता इथे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येईल, आणि जे आधी ती कालमर्यादा होती 6 महिन्याची, आता 1 वर्षापर्यंत तुम्ही परतावा मागू शकतात, रिफंड मागू शकतात। या ठिकाणी यांनी काही ओबी उद्धृत केलेल्या आहे। 10 वेळा या ठिकाणी अर्थसंकल्प मांडलेला आहे असं स्वतः अजित पवार म्हणतायत। निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोन्हीपासून, असे त्या ठिकाणी त्या ओळी आहेत। तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवापार नाही, अशा पद्धतीने एक सुरुवातीचं यांनी भाषण केलं होतं। त्यानंतर काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते या ठिकाणी मांडलेले आहे। इथे पुन्हा एकदा काही ओळींपासून यांनी सुरुवात केली। उदंड पाहिले, उदंड ऐकले, उदंड वर्णिले, क्षत्र महिमे, ते संत तुकाराम महाराजांच्या ओव्या या ठिकाणी यांनी मांडलेल्या आहे। ज्या दिवशी हा अर्थसंकल्प सादर झाला त्या दिवशी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी देहूतून प्रस्थान करत होत्या, ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी त्याच्या दुसऱ्या दिवशी आळंदीहून निघणार होत्या, म्हणजे पंढरीची वारी निघालेली आहे, आणि त्यावेळेस हा अर्थसंकल्प या ठिकाणी सादर होतोय। आता पुढचा मुद्दा इथे वारकऱ्यांसाठी काय, एक महत्त्वाचा मुद्दा, ही पंढरीची वारी जी आहे ना, हिचा जागतिक वारसा मानांकनासाठी किंवा नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव आपण पाठवतो आहे। आता जे वारकरी आहेत त्या दिंड्यांना प्रति दिंडीला ₹20,000 एवढा निधी देण्याचा या ठिकाणी निर्णय सरकारने घेतलेला आहे। त्याच्यानंतर निर्मल वारी म्हणून एक या ठिकाणी उपक्रम आपण बघतोय,
जिथे 36,000 कोटी रुपयाचा निधी इथे देण्याचं नियोजित आहे. त्याच्यानंतर जे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष आहे याच्या माध्यमातून देहू आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी मार्गावर सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. औषध उपचार मोफत होणार आहे हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे आणखी एक नवीन महामंडळाची या ठिकाणी घोषणा आहे. मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ आपण ज्याला म्हणतोय, जे की कीर्तनकार, वारकरी, भजनी मंडळी यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, पालखी मार्गाचं व्यवस्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळाची स्थापना या ठिकाणी करण्यात येईल. पुढे नरेंद्र मोदी यांच्या सरकारबद्दल यांनी काही उद्गार काढलेले आहेत. त्याच्यानंतर जे वाढवण बंदर आहे त्या वाढवण बंदराच्या प्रकल्पाला मंजुरी आहे. 76,000 कोटी रुपयाचा तो प्रकल्प. त्याच्यानंतर तिथून 10 लाखापेक्षा जास्त रोजगार निर्मिती असंही उद्दिष्ट आहे. पुढचा मुद्दा या ठिकाणी यांनी मांडलेला आहे तो म्हणजे आमची अर्थव्यवस्था ही $1 ट्रिलियन करण्याचा आमचा उद्देश आहे. त्यासाठी पायाभूत सुविधांवर या ठिकाणी भर देणार आहोत. मग पायाभूत सुविधांमध्ये रेल्वे, रस्ते, मेट्रो मार्ग, विमानतळ, बंदरं, उद्योग अशी विविध गुंतवणूक. आणि मग आम्हाला अर्थव्यवस्थेचं आकारमान वाढवायचे. आमचं आपोआप सरासरी दरडोई उत्पन्न वाढणार आहे. आणि ज्या घटकांना आर्थिक प्रगतीचा लाभ झालेला नाहीये त्यांच्या वैयक्तिक उत्पन्नात कशी वाढ होईल ते सुद्धा आम्ही बघतोय. त्यामध्ये महिला, शेतकरी, युवा, मागासवर्ग, सर्व समाजातील गरीब घटक यांना या ठिकाणी मदत देणं हा अर्थसंकल्पाचा मुख्य हेतू म्हटलेला आहे. बघा, म्हणजे तुम्हाला उद्या विचारलं की या अर्थसंकल्पामध्ये कुणाकुणाला फोकस केलं, तर महिला, शेतकरी, युवा, मागासवर्ग आणि गरीब घटक. बरं, मग महिलांना फोकस केलं. महिलांसाठी कोणत्या योजना आणल्या? बघा, योजनांवर प्रश्न येतात आणि मला वाटतं ही PDF तुमच्यासाठी फारच महत्त्वाची. ही PDF तुम्हाला मी आपल्या अभ्यासकट्टा या टेलिग्राम चॅनलला टाकतो किंवा आपला अभ्यासकट्टा नावाचं ॲप आहे त्या ठिकाणी तुम्हाला फ्री स्टडी मटेरियलमध्ये सुद्धा तिथे तुम्हाला मी अवेलेबल करून देतो ही अर्थसंकल्पाची PDF. आणखी आर्थिक पाहणी अहवाल आहे त्यावर सुद्धा मी लेक्चर घेणार आहे. तेही तुम्हाला अवेलेबल होईल ॲप्लिकेशनवर. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. बघा, शाहू फुले आंबेडकर यांच्यापासून सुरुवात आहे. पुरोगामित्वाचा वारसा आपण जपतोय. महिलांना आरक्षण देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे शिक्षण, नोकरी आणि राजकीय क्षेत्रात. हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. पहिलं महिला धोरण कधीचं? 1994चा. पुढे मग 4थं अष्टसूत्री महिला धोरण सुद्धा राज्याने जाहीर केलं. मुलींसाठी, महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आहे. त्यामधली लेक लाडकी योजना तुम्हाला माहीत असली पाहिजे, जी मुलीच्या जन्माचं स्वागत करते आहे, तिला 18 वर्षापर्यंत अर्थसहाय्य देते आहे. लेक लाडकी योजना. जननी सुरक्षा योजना कशासाठी आहे? अनेक वेळा प्रश्न आला. गर्भवती मातांचं आरोग्य आणि संस्थात्मक प्रसूती एका शब्दामध्ये तुम्हाला उत्तर सांगता आलं पाहिजे, एका ओळीमध्ये. गर्भवती मातांचं आरोग्य आणि संस्थात्मक प्रसूतीसाठी जननी सुरक्षा योजना आहे. पुढे प्रधानमंत्री मातृवंदना योजना, बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण, बस व प्रवासामध्ये सवलत, महिलांसाठी विशेष बस, घर खरेदीसाठी मुद्रांक शुल्कामध्ये सवलत जर महिलांच्या नावावर घर असेल तर. कौटुंबिक समस्यांनी ग्रस्त या महिला आहेत त्यांच्यासाठी शक्ती सदन योजना, नोकरी करणाऱ्या महिलांना व्यवसाय करातून सूट, महिला वसतिगृह, महिला केंद्रित पर्यटन धोरण, असे विविध योजना या ठिकाणी सरकारने आणलेल्या आपल्याला दिसत आहे. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय आहे? बघा, ही एक महत्वाची योजना आहे. स्त्री कुटुंबाचा आधार आहे. कुटुंबाचं व्यवस्थापन, अर्थार्जन या बाबी स्त्रीसाठी महत्वाच्या आहे. आणि त्या मग त्यांना संधी भेटली पाहिजे, त्यांना प्रोत्साहन भेटलं पाहिजे. म्हणून मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी आणल्या गेली. मग यामध्ये काय आहे? महिलांचा आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन, आरोग्य, पोषण, सर्वांगीण विकास. मग कोणत्या वयोगटातील महिला? उद्या तुम्हाला प्रश्न हा येईल की या योजनेचा वयोगट काय? 21 ते 60 वर्ष या वयोगटातल्या महिला, पात्र महिलांना दर महिन्याला किती पैसे भेटणार? 1,500 रुपये दर महिन्याला भेटणार. 46,000 कोटीची तरतूद आहे. जुलै 2024 पासून, म्हणजे लगेच अंमलबजावणी होते, लगेच. आता लाडकी नावाची योजना 2023-24 पासूनच सुरू झाली. जन्मापासून 8 वर्षाची होईपर्यंत 1,01,000 रुपये या ठिकाणी मुलीला भेटणार. पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये 1 एप्रिल 2023 रोजी आणि त्यानंतर जन्मलेल्या कन्या त्यांना या ठिकाणी अर्थसहाय्य करण्यात येतं. पुढे आईचं नाव लावायचं आहे तुमच्या सगळ्यांच्या याच्यावर, वडिलांचं नाव
आईचं नाव, दोन्ही नावं येणार आहे आता. आधी तुमचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव असायचं. आता तुमचं नाव आधी असणार, नंतर आईचं असणार, आईच्या नंतर वडिलांचं असणार आणि नंतर आडनाव असणार. इथून पुढे काही असू दे, कोणते डॉक्युमेंट, त्या पद्धतीने. पिंक ई रिक्षा नावाची योजना आहे. महिलांना स्वयंरोजगारासाठी ही योजना आहे. 17 शहरामध्ये 10,000 महिलांना या ठिकाणी अर्थसहाय्य भेटणार आहे. शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाहामध्ये एक मुद्दा लक्षात घ्या. इथे 10,000वरून 25,000 एवढं अनुदान करण्यात आलं ज्यांनी सामूहिक विवाह केला त्यांना. पुढे स्तन आणि गर्भाशयाचा कर्करोग जो आहे त्याच्या तपासणीसाठीची उपकरणं, साहित्य उपलब्ध करून देणं, त्यासाठी निधी देण्यात येतोय. नवीन रुग्णवाहिका आहे ज्या रुग्णांची, विशेषतः गरोदर माता, बालकांची आरोग्य संस्थेमध्ये मोफत ने-आण करणार आहेत. जवळपास 3,500 या रुग्णवाहिका. जलजीवन मिशन माहिती आहे का? आपण बघितलं उन्हाळ्यामध्ये महिलांना पाणी आणण्यासाठी कुठे जावं लागतं. हर घर नल हर घर जल या अंतर्गत ग्रामीण भागातल्या 1,25,00,000 घरांना नळ जोडणी इथे देण्यात येते. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना बघा, जबरदस्त आहे. सगळ्या योजना तुम्हाला या ठिकाणी माहीत होत आहेत. जे स्वयंपाकासाठीचं इंधन आहे त्याच्या तक्रारी आहे आणि त्या ठिकाणी मग LPG गॅसचा वापर हा सुरक्षित आहे. आणि मग याच्यातून वर्षात प्रत्येक पात्र कुटुंबाला 3 गॅस सिलेंडर हे मोफत भेटणार आहे. त्या योजनेचं नाव मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे. नवीन या ठिकाणी गॅस संदर्भात ही घोषणा आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना या ठिकाणी लाभ आपण बघतोय. त्यांना सेवानिवृत्ती, मृत्यू, राजीनामा या प्रकरणी 1,00,000 रुपयापर्यंतचा लाभ देण्याचं ठरवलंय. लखपती दिदी नावाची योजना आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जे आहे याच्या अंतर्गत 6 लाख महिला बचत गट या ठिकाणी आहेत. ते 7 लाखावर आपल्याला न्यायचे, जवळपास 6.5 लाखाचे. तो जो फिरता निधी आहे तो 15,000वरून 30,000 रुपये एवढा वाढवायचा आहे. लखपती दिदी ही महिला बचत गटासाठीची योजना आहे. 30,000 रुपये एवढा निधी त्या ठिकाणी भेटणार आहे. नवी मुंबईचा युनिटी मॉल तुम्हाला माहित असला पाहिजे. तो बचत गटांना, कामगारांना उत्पादन प्रदर्शन विक्रीसाठी एक व्यासपीठ म्हणून वापरले जाणार आहे. लखपती दिदी, आपले 25 लाख महिलांना लखपती दिदी करण्याचं टार्गेट तेही माहीत असलं पाहिजे. महिला स्टार्टअप, महिला लघुउद्योजक त्यांच्यासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना. तुम्हाला कोणाच्या नावाने? पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना. आई, आता ज्या पर्यटन क्षेत्रातल्या महिला लघु उद्योजक आहेत त्यांना 15 लाख रुपयापर्यंत जे कर्ज आहे त्याच्यावरच्या व्याजाचा परतावा शासनाकडून करण्यासाठी आई योजना आहे. 15 लाख रुपयापर्यंत घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा परतावा, 10,000 रोजगाराची या ठिकाणी एक हे आहे, टार्गेट आहे. विशेष जलदगती न्यायालय, आता महिला आणि बालक यांच्या विरुद्ध अत्याचाराचे खटले चालवायचे आहे त्यासाठी 100 विशेष जलदगती न्यायालयांना निधी देण्यात येतोय. मुलींना उच्च शिक्षण, मुलींचं प्रमाण वाढलं पाहिजे. वेगवेगळ्या पदविका अभ्यासक्रमामध्ये 8 लाख रुपयापर्यंत ज्यांचं वार्षिक उत्पन्न आहे अशा इतर मागासवर्ग तसेच आर्थिक दुर्बल गटातील मुलींना शिक्षणामध्ये शुल्क आणि परीक्षा शुल्कामध्ये 100% परिपूर्ती, त्यांना सगळं सरकार त्या ठिकाणी खर्च करणार आहे. बरं, आता हे झालं महिला. शेतकऱ्यांसाठी काय आणलं? एक ब्रीदवाक्य सरकारने ठेवलंय, स्वावलंबी शेतकरी, संपन्न शेतकरी. मग बियाणांना अनुदान, सिंचन सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान, शेतीपूरक उद्योग, शेतमालाचे मूल्यवर्धन, शेतमालाची साठवणूक, बाजारपेठेची उपलब्धता या योजना आहे. 2023-24 असून नमो शेतकरी महासन्मान निधी आहे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्यासाठी. 1 रुपयामध्ये पीक विमा आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान आहे. बघा, शेतकऱ्यांसाठीच्या योजना. नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना मदत या ठिकाणी केली गेली आहे. काही दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केलेली आहे, ती आम्हाला माहीत असलं पाहिजे. नमो शेतकरी महासन्मान निधी आतापर्यंत किती वाटप झालं ते 1 रुपयात पीक विमा ती योजना आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, बघा ही सानुग्रह अनुदान योजना ही गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना तुम्हाला लक्षात ठेवायची. जे नियमित कर्जाची परतफेड करतायत त्यांच्यासाठी ही योजना आहे. महात्मा ज्योतिराव फुले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना कोणासाठी? ही विदर्भ आणि मराठवाड्यातल्या 16 जिल्ह्यांसाठी मुख्यत्वे आहे, हे माहीत असलं पाहिजे. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प सुद्धा या ठिकाणी राबवला जातो आहे. शिधापत्रिकाधारकांना रोख रक्कम या ठिकाणी देण्यात येणार आहे. कृषीचं यांत्रिकीकरण आम्ही करतोय, गाव तिथे गोदाम
ही योजना स्थानिक पातळीवर माल साठवण्यासाठी, कापूस, सोयाबीन आणि तेलबिया उत्पादन जे आहे त्यासाठी ही योजना. त्याच्यानंतर इथे नाबार्डला 100 कोटी रुपयाचा फिरता निधी जो आहे नाबार्डमार्फत आधारभूत किमतीनुसार खरीप आणि रब्बी हंगामातील कडधान्य तेलबियांच्या नाफेडमार्फत खरेदीसाठी 100 कोटी रुपयांचा फिरता निधी या ठिकाणी स्थापन करण्यात येतोय. सगळ्यात महत्त्वाचं बघा, या वर्षामध्ये आपण बघितलं की कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना खूप कमी भाव भेटलेला आहे. म्हणजे 10 वर्षापूर्वी जो भाव होता तोच भाव आपण आज बघतोय. मग यांना 2 हेक्टरच्या मर्यादित, ज्यांचं म्हणजे 5 एकरपेक्षा कमी क्षेत्र आहे, त्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये भेटणार आहे. शेतकऱ्यांना ते जमा होतील निवडणुकीच्या आधी. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी फिरता निधी देण्याचा एक हे घेतलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं 350 रुपये प्रति क्विंटल मागं या ठिकाणी अनुदान देण्याची सुद्धा घोषणा या अर्थसंकल्पात आहे. धान उत्पादक शेतकरी आहे यांना या ठिकाणी प्रोत्साहन देण्यासंदर्भात प्रति हेक्टरी 20,000 रुपयाप्रमाणे प्रोत्साहन रक्कम भेटणार आहे. दुग्ध व्यवसाय उद्योजकता प्रकल्प या ठिकाणी नव्याने सुरू करण्यात येतोय. मग पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, पशुचारा, पशुखाद्य उत्पादन यामध्ये नवीन उद्योजक तयार करणे, रोजगार, स्वयंरोजगाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधणे, पशूंची उत्पादकता वाढवणे हे या ठिकाणी उद्देश आहे. दूध उत्पादकांना अनुदान बघा, या ठिकाणी प्रति लिटर 5 रुपयाप्रमाणे अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे. नोंदणीकृत दूध उत्पादकांना म्हटलं, राहिलेलं अनुदान देण्यात येईल असंही म्हटलेलं आहे. आणि ही पुढे योजना चालू ठेवण्यात येईल असा सुद्धा एक शब्द या ठिकाणी दिलेला आहे. आता मेंढी, शेळी आणि कुक्कुटपालन. आता मेंढी आणि शेळी पालनामधलं जी संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ आहे त्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ याच्या भागभांडवलामध्ये लक्षणीय वाढ करण्यात आली आहे, हे लक्षात ठेवा. भागभांडवल त्यासाठी देण्यात येते. मत्स्य व्यवसायासाठी सुद्धा विक्रीसाठी त्या ठिकाणी आवश्यक सुविधा असेल. अटल बांबू समृद्धी योजना आहे. 10,000 हेक्टर खाजगी क्षेत्रावर बांबूची लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी 175 रुपये प्रति रोपासाठी अनुदान आहे. पुढे पडीक जमिनीवर मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड आपण करतोय, त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी पुढे येत आहेत. वन्य प्राण्यापासून होणाऱ्या नुकसानीची भरपाई बघा, या ठिकाणी सुद्धा निधी आहे. जर तुमचं काही जीवितहानी झाली तर आधी 20 लाख भेटायची, तिथे 25 लाख रुपये. काही नुकसान झाले मोठे तर जीवितहानी झाल्यास, कोणी मरण पावल्यास, अपंगत्व कायमचं आलं तर 5 लाख भेटायची, ती 7 लाखावर नेलं, 7.5 लाखावर. गंभीर जखमी झाला 1,25,000वरून 5 लाख एवढी रक्कम केली. किरकोळ जखमी झाले तर 50,000 रुपये एवढी वाढ केली आहे. पुढे शेती पिकाच्या नुकसान भरपाईसाठी जी 25,000 रुपयाची मर्यादा होती ती आता 50,000वर या ठिकाणी नेण्यात आली आहे. सिंचन प्रकल्प, वेगवेगळ्या सिंचन प्रकल्पासंदर्भात या ठिकाणी काही मुद्दे मांडलेले आहेत. सौर ऊर्जेचा वापर या ठिकाणी जर बघितला तुम्ही तर विजेचा खर्च कमी करणं आणि शाश्वत वीज पुरवठ्यासाठी म्हैसाळ जिल्हा सांगली येथे एक पथदर्शी सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. आणि त्याच्यातून मग सांगली, सोलापूर या ठिकाणचे जवळपास 75,000 शेतकरी कुटुंब त्यांना फायदा होणार आहे, तेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्प बघा, आता हा प्रकल्प नेमका कुठे आहे? उद्या तुम्हाला किमान हा प्रकल्प चर्चेत काय, विदर्भामधलं नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा या ठिकाणचा जवळपास 4.25 लाख हेक्टर क्षेत्राला लाभ देणारा हा प्रकल्प आहे. आणि याच्यातून गोशी खुर्दमधलं पाणी जे आहे जवळपास 62 TMC पाणी इकडे वळवले जाणार आहे. महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास प्रकल्प, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात जे पूर येतो आहे त्यामुळे जीवित वित्तहानी होती आहे ती टाळावी आणि अतिरिक्त पाणी दुष्काळग्रस्त भागामध्ये वळवता यावं म्हणून 3,200 कोटी रुपये किमतीचा जागतिक बँकेच्या सहाय्याचा हा प्रकल्प इथे राबवला जातोय, ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. जलयुक्त शिवार अभियान 2, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार हे आपण बघतोय. बऱ्याच दिवसाची योजना चालू आहे. गाळ काढण्यासाठीचा एक महत्त्वाचा हा कार्यक्रम. मागील त्याला सौरपंप, इथे 15,000 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे. शेतकऱ्यांना दिवसा अखंडित अशी वीज मिळावी म्हणून कृषी वाहिन्यांचं विलगीकरण या ठिकाणी केले जाते. सौर ऊर्जीकरण केले जाते. शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी म्हणून मागील त्याला सौर ऊर्जा पंप ही योजना आहे. युवा वर्गासाठी विविध योजना आपण बघतोय. युवकांसाठी काय, आपण महिला बघितल्या, शेतकरी बघितले. सगळ्यात महत्त्वाचं मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना. दरवर्षी 11 लाख विद्यार्थ्यांना पदवी, पदविका, पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण होणारे जे विद्यार्थी आहेत
यांच्यासाठी वेगवेगळे प्रमाणपत्र आणि अल्पमुदतीचे अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी काही प्रशिक्षणाचे कार्यक्रम या ठिकाणी घेतले जात आहेत. दरवर्षी 10 लाख तरुणांना या ठिकाणी हे प्रशिक्षण देण्याचं टार्गेट आहे आणि 10,000 रुपयापर्यंत दरमहा विद्यावेतन या ठिकाणी भेटणार असंही म्हटलेलं आहे. मानवी विकासासाठी उपयोजित ज्ञान आणि कौशल्य विकास जागतिक बँकेचं सहाय्य आहे. 500 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची दर्जा वाढ आणि मॉडेल ITI, जागतिक कौशल्य केंद्र, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, डेटा सेंटर अशा संस्थांचं बळकटीकरण यामध्ये अपेक्षित आहे. सेंटर फॉर एक्सलन्स वेगवेगळ्या ठिकाणी मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, यवतमाळ, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, कराड, अवसरी, खुर्द या ठिकाणी हे सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. रोजगार मेळावे घेतले जाणारे ज्यांना नाव पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा किंवा नमो रोजगार मेळावा आम्ही म्हणतोय. कौशल्य विकास आहे. स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनी मुंबईमध्ये गोवंडी येथे कार्यान्वित झाली आपल्याला दिसते आहे. गोवंडी लक्षात ठेवा. ग्रामीण भागामध्ये प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. 15 ते 45 वयोगटातले 18,000 विद्यार्थी इथे जवळपास शिक्षण घेत आहेत. प्रशिक्षण आणि रोजगार संस्था बघा या ठिकाणी ही आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था TI आपण बघतोय, बार्टी आपण बघतोय, सारथी आपण बघतोय, महाज्योती बघतोय, अमृत बघतोय आणि याच्यामधून आपण बघतोय की अनेक मोठ्या भरत्या निघालेल्या आहेत. तुम्हाला 3 तारखेपर्यंत याच्यामध्ये फॉर्म भरायची संधी सुद्धा आहे. तर मी व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुम्ही नक्की बघा आणि इथे वेगवेगळ्या परीक्षांसाठी तयारी करण्यासाठी स्कॉलरशिप्स मिळवू शकतात. संशोधन आणि नव उपक्रम केंद्र बघा शाश्वत ऊर्जा, आरोग्य, कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत संशोधन यासाठी राज्यातील विद्यापीठ आणि संशोधक यांच्या संयुक्त विद्यमाने ही केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. पुढे स्वयंरोजगारासाठी कर्ज आपण बघतोय. मग हे शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या स्वयंरोजगार अर्थसहाय्याच्या योजनेसाठी 100 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी त्याची तरतूद आहे. विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती या ठिकाणी देण्यात येणार आहे वेगवेगळ्या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता या ठिकाणी तुम्ही बघतायत. ज्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नाहीये अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थी यांच्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना जो दरवर्षी 38 ते 60,000 रुपये एवढा भेटणार आहे. पुढे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना जी आहे याच्या अंतर्गत सुद्धा इतर मागासवर्गातल्या विद्यार्थ्यांना 68 ते 60,000 इतका निवास भत्ता देण्यात येणार आहे. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी 82 शासकीय वसतिगृह स्थापन होतील. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना या ठिकाणी काही मंजुरी आहे. खाटांची संख्या वाढवण्यासंदर्भातले मुद्दे आहे. थ्रस्ट सेक्टर यांना या ठिकाणी प्रोत्साहन देऊन त्या ठिकाणी रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न आपण करतोय. हरित हायड्रोजनचा विषय आहे. रत्नी आणि दागिने जे आहेत महापे नवी मुंबई या ठिकाणी याच्यासाठी इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पार्क आपण बघतोय 25 एकर जागेवर नियोजित आहे. रत्नी आणि दागिन्यांसंदर्भातला एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 5 वर्षामध्ये 25,000 कोटी रुपयाची गुंतवणूक करायची. त्यासाठी हे 2023 ते 28 कालावधीमधलं हे धोरण 5 लाख रोजगार अपेक्षित. कॅप्टिव्ह मार्केट योजना जी आहे त्याच्यामुळे सूतगिरणी, यंत्रमाग, प्रोसेसिंग, पॅकिंग, वाहतूक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार या ठिकाणी निर्माण होतोय. सागरी पर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्कुबा डायव्हिंग केंद्र या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. बुडीत जहाजावरील प्रवाळाचं दर्शन हे त्याचा विशेष आकर्षण असणार आहे. आता हे झालं. पुढे दुर्बल घटकांसाठी काय योजना आहे. दुर्बल घटक आदिवासी जे विकास उपाययोजना आहे त्या अंतर्गत बालकांचं पोषण वाढलं पाहिजे म्हणून भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना आहे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी. पुढे शासकीय आश्रमशाळेमध्ये विज्ञान केंद्र उभारावं म्हणून नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान आहे. ज्यांना वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही त्यांना उच्च शिक्षणासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना आहे. वस्त्यांना पायाभूत सुविधा मिळावी म्हणून ठक्कर बाप्पा आदिवासी विकास योजना आहे. बघा वेगवेगळ्या घटकासाठी वेगवेगळ्या योजना या ठिकाणी आपण बघतोय या अर्थसंकल्पामध्ये घोषित झालेल्या आहेत. आणि जे आता इतर आहेत संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना असेल
यामधून मग आर्थिक दुर्बल घटकातले जे निराधार आहेत, विधवा आहेत, दिव्यांग आहेत, वृद्ध नागरिक आहेत, यांना दरमहा जे आधी 1,000 रुपये मानधन भेटायचं ते आता 1,500वर नेलं आहे. विविध विकास महामंडळामार्फत अर्थसहाय्य या ठिकाणी आपण बघतोय. वेगवेगळे विकास महामंडळ आहे, मग ती महिलांसाठीचं, इतर मागासवर्गीयांसाठीचं, वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमातीसाठीचं, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य सहकारी विकास महामंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, शामराव पेजे आर्थिक विकास, संत शिरोमणी गोरोबा काका महाराष्ट्र मातीकला मंडळ, असे वेगवेगळे महामंडळ या सगळ्यांना या ठिकाणी निधी सरकारकडून घोषित होतो आहे. पुढे संत श्री रूपलाल महाराज आर्थिक महामंडळाचा या ठिकाणी उल्लेख, जो की पानपिंपरी आणि मुसळीची उत्पन्न करणारे जी बारी समाज आहे त्यांच्यासाठी निर्माण केलेलं हे महामंडळ आहे. दिव्यांगांसाठी आपण बघतोय त्यांना सक्षम स्वावलंबी बनवायचं आहे, त्यांना हक्काचं घर असावं म्हणून एक नवीन योजना धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना या ठिकाणी येते. 34,000 घरांचं टार्गेट आहे. त्यांना इलेक्ट्रिक वाहनांचं सुद्धा वाटप या ठिकाणी होणार आहे. तृतीयपंथीयांसाठी 2024ला धोरण आणलेलं आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या भरत्यांमध्ये तृतीयपंथीयांना आता संधी आहे. धनगर समाजासाठी मुंबईमध्ये 4,000 चौरस मीटरचा भूखंड या ठिकाणी देण्यात येतोय. घरेलू कामगारांचं कल्याण या ठिकाणी आपण बघतोय. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक महामंडळ, तो निधी 30 कोटीवरून 500 कोटी रुपयावर या ठिकाणी नेण्यात आला आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना जी आहे सर्व कुटुंबांना आता लागू झाली आहे. 1,50,000पासून 5 लाखापर्यंत आरोग्य विम्याची रक्कम आहे. 1,000 रुग्णालयामध्ये उपचाराची सोय होती, ती आता या ठिकाणी त्यामध्ये 900 रुग्णालये वाढणार आहेत. आणि उपचार जे आहे जवळपास 1,356 प्रकारचे उपचार या योजनेतून भेटणार आहे. मोफत आरोग्य सेवा आहे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये. आपला दवाखाना नावाची एक योजना आली आहे, जी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने या ठिकाणी आहे. शहरी भागामध्ये ती आहे. पतसंस्थांचं स्थिरीकरण आणि तरलता सहाय्य निधी, बिगर कृषी सहकारी पतसंस्था नियामक मंडळाला पतसंस्थांचे स्थिरीकरण आणि तरलतेसाठी 100 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे. ग्रामीण गृहनिर्माण आहे. ग्रामीण भागामध्ये घरं बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी पारधी आदिम आवास योजना, मोदी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना, अशा वेगवेगळ्या योजना. याच्यातून 35 लाख घरकुलं बांधण्याचं हे टार्गेट. गिरणी कामगारांसाठी घरकुल योजना. स्वच्छ भारत अभियानामध्ये टप्पा 2 आहे. मानसेवी कर्मचाऱ्यांचं मानधन जे आहे त्यामध्ये वाढ या ठिकाणी केली जाते. आता पुढचा मुद्दा येतो पायाभूत सुविधांच्या बद्दल काय. बघा, पायाभूत सुविधा, राज्यातील मेट्रोचं जाळं वाढवायचं पहिला मुद्दा. मुंबई पुणे नागपूरमध्ये 449 किमीची या ठिकाणी मेट्रो. पुढे शिवडी नावा सेवा प्रकल्प जो आहे तो जोड रस्ता, त्याचं काम या ठिकाणी पूर्ण करण्यात येणार आहे. ठाणे किनारी मार्ग आहे, मुंबई किनारी मार्ग आहे, ज्याला छत्रपती धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं नाव दिलंय मुंबई किनारी मार्गाला. तो जो ठाणे किनारी मार्ग आहे तो बाळकुम ते गायमुख पर्यंतचा आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये सुमारे 6,500 किमीचे रस्ते पाहिजे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या ठिकाणी जवळ 26,000 किलोमीटर रस्त्यासाठी आहे. पुढे जोड रस्ते आहे, वाडे पाडे तांड्यांसाठी भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना आहे. संत सेवालाल महाराज जोड रस्ते योजना असेल, यशवंतराव होळकर जोड रस्ते योजना असेल, त्या सुद्धा इथे महत्त्वाचे आहे. PM ई बस सेवा, प्रदूषण कमी करायचं आहे. 19 महानगरपालिकांमध्ये राबवली जाणार आहे. 19 मनपा लक्षात ठेवा. पुढे अग्निशमन सेवांचा विस्तार आहे, आधुनिकीकरण आहे, जो की ड वर्ग महानगरपालिका, सर्व नगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये तो विस्तार या ठिकाणी करण्यात येतोय. धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयीन इमारतीचं बांधकाम या ठिकाणी केल्या जाणारी वेगवेगळी ठिकाणं आहेत. ग्रामपंचायतीचं बांधकाम, त्यासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना आहे. जागतिक वारसा नामांकन आहे. शिवकालीन 12 किल्ल्यांना या ठिकाणी हे प्राप्त व्हावे म्हणून युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. कोकणातली कातळ शिल्पे असतील, पंढरपूरची वारी असेल, दहीहंडी उत्सव असेल, गणेश उत्सव असेल, हे प्रस्ताव सुद्धा पुढे आम्हाला पाठवायचे.
आता जो शिवराज्याभिषेक सोहळा आहे रायगड किल्ल्यावरचा, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं म्हटलं, किती तो सांगितलेला नाहीये. पाणबुडी प्रकल्प जो आहे वेंगुर्ल्याचा 66 कोटी रुपये अंदाजित किमतीचा, तो विकसित करण्यात येणार आहे. सातारा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा या ठिकाणी मांडला गेला आहे 381 कोटी रुपयाचा. त्यामध्ये महाबळेश्वर, प्रतापगड किल्ला, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, माळघाट घाटामधलं माळशेज घाटातलं पर्यटन जे आहे त्या संदर्भातले मुद्दे आहेत. रामटेक विकास आराखडा आहे, जे प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं रामटेक आहे नागपूरमधलं, त्याला तीर्थस्थळ म्हणून या ठिकाणी विकसित करण्यात येत आहे. बाबा जोमदेवी देवजी यांचं स्मारक नागपूर या ठिकाणी आपण बघतोय. पावड दौंडा तालुका मौदा या ठिकाणी तयार करण्यात येते. पुढे नेवासा मंदिर परिसर विकास आराखडा तो तयार करण्यात येणार आहे, जिथे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची रचना केली. कोल्हापूर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर आहे राजाराम तलावाच्या काठाशी. शैक्षणिक संस्थांना अनुदान या ठिकाणी देण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी महाराज स्मारक शिराळा जिल्हा सांगली या ठिकाणी उभारण्याचं या ठिकाणी घोषित केलं आहे. श्री संत रूपलाल महाराज स्मारक जे आहे ते अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. आदिवासी कला दालन आहे, आदिवासी कलांचं प्रदर्शन, वृद्धी, कलाकारांना प्रोत्साहन हे देण्यासाठी हातगड तालुका, सुरगाणा जिल्हा, नाशिक या ठिकाणी हे कला दालन. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था मुंबई या ठिकाणी संस्था होणार. 305 कोटीचा निधी या संस्थेला. महास्ट्राईड प्रकल्प जो जिल्हा स्तरावरच्या संस्थात्मक क्षमता वाढवून विकासाला चालना देण्यासाठी आहे. जागतिक बँकेचं सहाय्य याला आम्ही घेणार आहोत. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, बघा जे शेतकरी बांधव आहे, दुष्काळ ज्या ठिकाणी होता त्यांना या ठिकाणी मदत म्हणून ही योजना आणलेली आहे. वीज बिलाचा भार शासन उचलणार आहे या ठिकाणी लक्षात घ्या. योजनांचं सुसूत्रीकरण आहे, वेगवेगळ्या योजना एकत्र करून या ठिकाणी आणल्या जात आहेत. जिल्हा वार्षिक योजना 2024-25 अंदाजपत्रकीय अंदाज जो आहे त्याच्या इथे जमा खर्चाची आकडी या ठिकाणी दिली. आपण आकड्यात जास्त जाणार नाही. राजकोषीय तूट जी आहे ती आम्ही कायद्याने निश्चित केलेल्या मर्यादेच्या आत आणलेली आहे हे लक्षात ठेवा. 1,10,000 कोटीपर्यंत ती आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने या सगळ्या बाबी आहेत. आणि ठळक वैशिष्ट्य मग आपण जे वरती बघितलं, मला वाटतं त्याचा हा सारांश आहे की डिझेल पेट्रोलवरचा जो कर आहे तो राज्यात समान करायचा आहे. व्यवसाय करातून सूट आहे. मुद्रांक शुल्क दंडामध्ये कपात आहे. मुद्रांक शुल्क परतावा आता 1 वर्षाचा कालावधी भेटतोय. ओके, या सगळ्या बाबी आणि हे सगळे त्याचे आपण जे वरती बघितलं त्याचे शॉर्टकट्स या ठिकाणी दिलेले आहेत. मला वाटतं हे सगळे तुम्ही जर वाचलेत, आपण जी चर्चा केली ते सगळं तुम्हाला शॉर्ट स्वरूपात या ठिकाणी आहे. ही PDF तुम्हाला मी देतो. अभ्यास कट्टा ॲपवर डाउनलोड करा किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणी घ्या. मित्रांनो, अभ्यास कट्टा ॲपवर तुम्हाला विविध परीक्षांची तयारी, आता पोलीस भरतीची बॅच आपण सुरू केली आहे, तलाठी भरती, ग्रामसेवकच्या बॅचेस चालू आहे, कंबाईनचे बॅचेस चालू आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.